सर्वांना नमस्कार. महिला तक्रार निवारण समिती तिरुत्तलेखन नमुना मार्च 2026. मार्च महिन्यामध्ये कोणकोणते ठराव असावेत ते या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सभा क्रमांक 10. दिनांक, वार, स्थळ, वेळ लिहिणार आहात. आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेला पुढील सदस्य उपस्थित होते. अनुक्रमांक, सदस्याचे नाव, सही आणि खाली क्रमांक टाकून आपण सदस्यांची नावे लिहिणार आहात आणि पुढे सह्या घेणार आहात. यानंतर वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली. सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक. मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचन केले असता त्यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसे मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2. लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत. ठराव क्रमांक 2. शाळेतील महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना तसेच महिला माता पालकांना लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेमध्ये चर्चा केली असता चर्चेअंती लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी शालेय परिसरात बॅनर लावण्यात यावे, मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा. पुढील विषय. विषय क्रमांक 3. शालेय आचारसंहितेचे पालन करण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांकडून शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शिस्त व शालेय नियमाबाबतची आचारसंहिता याबाबतचे प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा झाली असता चर्चेअंती तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करून शालेय शिस्त व आचारसंहिता याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे व सर्व कर्मचाऱ्यांकडून शालेय आचारसंहितेचे पालन करण्याबाबतचे लेखी हमीपत्र लिहून घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय. विषय क्रमांक 4. महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याबाबत. ठराव क्रमांक. महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिकेचा गौरव करण्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती शाळेतील यांनी गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कार्य केले असल्याकारणाने तसेच महिला तक्रार निवारण समितीमध्ये योगदान दिल्याने त्यांचा गौरव करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5. फेब्रुवारी महिन्यातील तक्रारींचा आढावा व तक्रार पेटी उघडण्याबाबत. ठराव क्रमांक. मागील माहात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी, केलेली कार्यवाही व तक्रारींचा निकाल याबाबत चर्चा करण्यात आली असता मागील फेब्रुवारी महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रार पेटी सभेच्या दिवशी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रार पेटीत कोणत्याही प्रकारची तक्रार आढळून आली नाही. एकंदरीत शालेय वातावरण आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सांगण्यात आले. तसेच तक्रार आल्यास गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6. समिती सदस्यांना कायदा व नियमांचे प्रशिक्षण देण्याबाबत. ठराव क्रमांक. महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्यांना महिलाबाबतच्या विविध कायद्यांचे तसेच नियमांची माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन महिलाबाबतच्या विविध कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात यावे व पुढील आठवड्यात 1 दिवस कार्यशाळा घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय. राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणाबाबत.
ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थिनींना स्वरक्षणाच्या सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुलींना स्वयंकौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागरूकता निर्माण करण्यासाठी चर्चा केली असता चर्चेअंती राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 शाळेतील उपाययोजनांची तपासणी करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थिनी तसेच महिला शिक्षिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेतील उपाययोजनाबाबत चर्चा केली असता चर्चेअंती स्वच्छ व सुरक्षित शौचालय, प्रकाश व्यवस्था, तक्रारपेटी रजिस्टर, सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी रजिस्टर, अभ्यागत रजिस्टर इत्यादी सुविधांच्या उपाययोजनाबाबत पाहणी केली असता शाळेतील सर्व बाबी पाहून सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.